बागिलजे इथं मोफत नेत्र तपासणी शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 50 नागरिकांची तपासणी, 19 मोतीबिंदू रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड. आमदार शिवाजीराव पाटील, वैद्यकीय मदत कक्ष आणि व्हिजन फाउंडेशन इंडियाचा उपक्रम. चंदगड तालुक्यातील बागिलगे येथे आमदार शिवाजीराव पाटील, वैद्यकीय मदत कक्ष आणि व्हिजन फाउंडेशन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू निदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात 50 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 19 रुग्णांमध्ये मोतीबिंदूचं निदान झालं आहे. या सर्व रुग्णांवर याच आठवड्यात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बागिलगे येथील रवळनाथ मंदिरात आयोजित या शिबिराचं आयोजन भाजपा चंदगडचे सरचिटणीस राहुल सुभाष देवन आणि आमदार शिवाजीराव पाटील वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रोहित पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आलं. ग्रामीण भागातील नागरिकांना डोळ्यांच्या आजारांवर वेळेत उपचार मिळावेत या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. शिबिरात नेत्रतज्ञ डॉक्टर दीपक कुंभार यांनी नागरिकांची सखोल तपासणी केली. यावेळी मोतीबिंदू, दृष्टीदोष तसेच इतर नेत्रविकारांचं निदान करण्यात आलं. मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यात आलं असून त्यांच्या वाहतूक, उपचार आणि भोजनाचीही मोफत व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तज्ज्ञांनी यावेळी वाढतं वय आणि बदलती जीवनशैली लक्षात घेता नियमित नेत्र तपासणीचं महत्त्व अधोरेखित केलं. ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शिबिर मोठा दिलासा ठरलं असून अनेकांनी आयोजकांप्रती समाधान व्यक्त केलं. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच नरसू पाटील, विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील, बूथ प्रमुख जानबा पाटील, पोलीस पाटील प्रकाश पाटील, SR पाटील, चंदू पाटील, रवींद्र नारुळकर, विद्यासागर कोरवी, संग्राम कांबळे, समन्वयक पंकज खानापुरे तसेच मानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या धनश्री मनवाडकर, नयन पाटील आणि अमृता कांबळे यांनी विशेष सहकार्य केलं. आरोग्य सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं. भविष्यातही ग्रामीण भागात विविध आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मोफत तपासणी, मोफत शस्त्रक्रिया आणि रुग्णाभिमुख सुविधांमुळे हे शिबिर सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.